नमस्कार मंडळी, संचिता's टेस्टी कॉर्नर या यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। तुम्हाला सर्वांना भरभरून असं प्रेम। मंडळी, इंस्टाग्रामवर सध्या खूप व्हायरल अशी ट्रेंडिंग आईस्क्रीमची रील मी पाहिली आहे, तर आपण तीच रेसिपी आज ट्राय करणार आहे। असे वेट लॉस जर्नीवर आहेत त्यांना खूप अशी गोड खायची क्रेविंग होत असते, त्यांच्यासाठी ही आईस्क्रीम एकदम अशी परफेक्ट आहे। जास्त असं काही शुगरचा वापर ह्याच्यामध्ये करायचा नाही, हेल्दी अशी आईस्क्रीम आहे। चला तर मग आपण ह्या आईस्क्रीमला काय काय लागणार आहे ती कशी बनवतात रेसिपीला सुरुवात करूया। तुम्ही पाहू शकता मी इथे एक असं भांडं घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये मी असं उकळतं दूध ह्याच्यामध्ये मी ओतून घेत आहे। असं गरमच दूध पाहिजे आपल्याला, जेणेकरून आपण ह्याच्यामध्ये जे ड्रायफ्रूट्स आणि मखाने घालणार आहे ते ह्याच्यामध्ये मस्तपैकी असे नरम झाले पाहिजे। बघू शकता दूध एकदम असे गरम केलेलं आहे मी। आणि इकडे मी अजून ह्याच्यामध्ये जे ड्रायफ्रूट असतात, काजू, बदाम, पिस्ता, अक्रोड, हे मी ह्याच्यामध्ये टाकलेलं आहे। तुम्ही बघू शकता साधारण 2 अशी वाटी भरून मी असे ह्याच्यामध्ये ड्रायफ्रूट्स टाकलेले आहेत। तसंच आता ह्याच्यामध्ये आपण डार्क चॉकलेट घालणार आहे। मी असे मोठे मोठे 3 तुकडे डार्क चॉकलेटचे घातले आहेत, तुम्ही पाहू शकता। गरम असल्यामुळे मेल्ट लगेच होतं चॉकलेट, त्याच्यामध्ये आपण हे डार्क चॉकलेट टाकलेलं आहे। गोडासाठी तुम्ही ह्याच्यामध्ये मध आणि खजूरचा सुद्धा वापर करू शकता। त्यासोबतच मी ह्याच्यामध्ये अशी 3 चम्मच कोको पावडर टाकली आहे। ही अनस्वीटेड कोको पावडर आहे, तुम्हाला दुसरी कुठली आवडत असेल तर तुम्ही ती टाकू शकता। त्यासोबतच मी इथे बघू शकता हे बाउल भरून असे मी मखाने ह्याच्यामध्ये टाकलेले आहे। भांडं जरा असं छोटं होत आहे, त्यामुळे आपण दुसऱ्या भांड्यामध्ये ओतून घेऊया नंतर। आता मी हे सर्व ह्याच्यामध्ये सोक करून घेणार आहे, जोपर्यंत सर्व ड्रायफ्रूट्स, मखाने एकदम नरम नाही होत आहे। बघू शकता मी भांडं मगाशी चेंज केलं होतं। आता हे सर्व आपण मिक्सरला लावून घेऊया। साधारण 15 मिनिटांनी मी सर्व मिक्सरला लावून घेतलं आहे। सध्या लाईट गेली आहे माझ्याकडे, त्यामुळे मी असं जास्त उजेड येत नाही आहे, मी बाहेर अशा रूममध्ये हे रेसिपी दाखवत आहे। मिक्सरला लावून झाल्यावर ही सर्व आपण मिक्सचर असतं जे ते आपण मी एका काचेच्या बाउलमध्ये काढलेले आहे आणि त्याच्यामध्ये मी इथे जे चॉको चिप्स असतात ते टाकलेले आहेत, तुम्ही पाहू शकता। चॉको चिप्स टाकल्याच्यानंतर आपल्याला ह्याला जो एक प्लॅस्टिकचा पेपर असतो त्याने पूर्णपणे कव्हरअप करायचं आहे। पेपरने कव्हरअप केल्यानंतर आपल्याला 7 ते 8 तास ह्याला फ्रीजरमध्ये ठेवायचं आहे। 7 ते 8 तासांनी मी आपली जी आईस्क्रीम आहे ती सेटअप झाली आहे। व्हिडिओ जरा फास्ट झालेला आहे, त्यामुळे लाईट नव्हते, त्यामुळे जरा घाई गडबडीत व्हिडिओ जरा झालेला आहे शूट। तुम्ही बघू शकता आपली आईस्क्रीम मस्तपैकी अशी सेट झालेली आहे, दिसायला पण किती क्रीमी अशी मार्केटसारखी वाटत आहे। आता ही आपण एका काचेच्या ह्याच्यामध्ये काढून घेणार आहे, आईस्क्रीमच्या भांड्यामध्ये। बघू शकता आपली हेल्दी अशी डाएट आईस्क्रीम इकडे रेडी झालेली आहे। तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा आणि कशी वाटली तुम्हाला नक्की सांगा। आणि संचिता's टेस्टी कॉर्नर या यूट्यूब चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबायला विसरू नका। चला तर आपण हिला मस्तपैकी अशी गार्निश करून घेऊया।